इकडे बघ ताई. पुढे पुढे त्यांच्या पाठीमागे पंडित साहेब तीव्रवाले यांच्या पाठीमागे आई कुणे पाठीमागे तीव्रवाले कुणे बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि चला पुढे चला शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि माता सावित्रीबाई फुले समाज क्रांतीचे अग्रदूत, बहुजनांचे कैवारी, शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजा, या देशामध्ये बहुजनांचा राज्य प्रस्थापित करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बहुजनांचे आश्रय जाते, आरक्षणाचे जनक, वसतिगृहाचे जनक राजराज शाहू महाराज, ज्या मातेने आयुष्यभर बाबासाहेबांच्या सुखदुःखामध्ये साथ दिली, या दुबळ्या समाजासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य गाळलं ती माता रमाई. आणि आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, नालंदा, वैशाली, श्रावस्तीला भूषणाचा बरेच दिवस लखनौ, मुरादाबाद, आग्रा, मऊ, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. मध्य प्रदेश मऊ हे सर्व स्थळ त्यांनी यानंतर या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. भीमाबाई रतन सापसे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी भगवंताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची पूजा करावी. संगम नमामि वंदामि सबदा. यानंतर राहुलजी रगेसाहेब भगवान बुद्धाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची पूजा करावी. नमामि ब्रह्मं नमामि संगम नमामि वंदामि सबदा. धम्मं नमामि संघं नमामि वंदामि सबदा. दीदी तुला आवाज दिला, आवाज येतो तुला.
आवाज भागे अपराध तम तुम्हें बनते द्वितीयंपि ओकामी बनते द्वारतये अपराध समतुमे वन्दे ओकासवन्ते ईशरणेन सन्धिपन्तशीलं धम्मं याचामि अनुरागत्वा शीलं मे भन्ते द्वितीयंपि ओकासवन्ते ईशरणेन सन्धिपन्तशीलं धम्मं याचामि अनुरागत्वा ईशरणेन सन्धिपन्तशीलं धम्मं याचामि अनुरागत्वाशीलं मे भन्ते यमहं वदामि तं वदेत नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं अनातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि यानंतर या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना तीर्थवंदना होईल. ज्यांना कोणाला म्हणता येत असेल त्याने सोबत बोलायचं. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेनं पूजयामि तथागतं
बुद्धं धम्मञ्च संघे बुद्धस्मिन्ने सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सवेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सपठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नो वंशपारे विजयं नक्तं पतो समयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते वंदन करा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति सोम भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो पदा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन भूतु ते जयमङ्गलं स्वखातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको यहि पासिको उपनायिको पच्यतं वेदितवो विज्ञोपिते धम्मं पर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मानैतो दक्षिणञ्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता च ये च संघा अनागता वजुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेनान्दं पटिपाद्या संघं पूजेमि अद्दायिमाय पटिपाद्या जाति जरा मरणं महापरिमुञ्चसामि इमिना पुण्यकमेनं मामे बालसमागमो सन्तं समागमो हन्तु यावन्निब्बाणपाद्या देवो वसन्तु कालेनं सस सम्पत्ति हेतु च पीतो भवन्तु लोको चं राजां भवतु धम्मिको कुल साधु 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 वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जन्म झाला ते ठिकाण लुंबिनी या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्गाचा उपदेश केला धम्माचं चक्रगतिमान केलं या ठिकाणी सारनाथ या सारनाथ ठिकाणी सुद्धा ते भेट देऊन आले त्यानंतर ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण कुशीनगर बौद्ध धर्मातील हे 4 महत्वपूर्ण ठिकाण आहेत आणि या 4 ठिकाणांच्या व्यतिरिक्त जवळपास छोटे मोठे 70 ते 72 ठिकाणांना भेट देऊन आलेत आणि म्हणून या आपल्या निवासस्थानी सुखरूप पोहोचल्यामुळे या ठिकाणी आज धर्मगुरूंना निमंत्रित करून बौद्ध भिक्षूंना या ठिकाणी भोजनदान शिवरदान या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं तुम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं ज्यांनी एवढा मोठा सर्व प्रपंच घरदार दुकान फिल्टरचा प्लांट या ठिकाणी भेट दिली तेव्हा त्यांचा या ठिकाणी मला वाटतं प्रथमतः आपण त्यांचं जाहीर आपण सत्कार करूया तेव्हा आयुष्यमान बौद्ध उपासक शंकररावजी पंडित आणि सुवर्णा पंडित या दोघांना मी या ठिकाणी स्टेजवरती पाचारण करतो आमचे बौद्धाचार्य हिंगोली जिल्ह्यातून आलेले आमचे घोडगे बाबा घोडगे साहेबांना या ठिकाणी मी सूचना करतो की या दोघांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करावा की त्यांनी वेळातला वेळ काढून पूर्ण तर त्या आंबेजोगाई येऊ शकल्या नाहीत त्या आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले उपासक बरेच काही मंडळी होते तर आता सध्या कापसाचं सीझन आहे मका सोंगणीचं सीझन आहे आणि ग्रामीण भागामध्ये हे जोरात आहे सध्या आणि म्हणून काही येणार आहेत काही रस्त्यानं आहेत काही येणार नाहीत तर जे येतील त्यांचा आपण नंतर सत्कार करूया तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयुष्यमान शंकररावजी पंडित आणि त्याच्यानंतर सुवर्णा पंडित या दोघांना बुद्धगयेच्या अनुषंगाने 2 शब्द या ठिकाणी अनुभव या ठिकाणी व्यतीत करावा शंकररावजी पंडित
विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते। तसेच पूज्य भिक्खू संघ यांना म्हणजे एक असं आहे की माझा बौद्धगयाला जाण्याचा ही दुसरी वेळ आहे। मी पहिल्यांदा ज्या वेळेस गेले त्यावेळेस आपले जिल्ह्याचे आमदार प्रशांत भाऊ यांनी जी धम्मसल काढली होती मोदीजी सुद्धा होते, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो। परंतु तिथे जाऊन दर्शन पाहिजे तसं मिळालं नाही कुठेतरी, पण ते जे मिळालं ते पण फार म्हणजे भाग्यात होतं म्हणून मिळाल्यासारखं झालं। त्यानंतर एक अशी ओढ लागली होती की काही जरी झालं तरी ना आपल्याला बौद्ध दर्शन म्हणजे घ्यायचंच आहे, त्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थ भेटणार नाही। आणि मग असं ठरवलं होतं आम्ही दोघांनी की आम्हाला एक ना एक दिवस तरी जायचं। पण भंतेजीची नियमित धम्मसहल असतेच। पावसाळ्याहून भंतेजी आज जवळपास बरेच वर्षापासून धम्मसहल काढवण्या सगळ्या मागचा जो आमच्या डोक्याला व्याप आहे, शेवटी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी व्यवसाय मोलमजुरी करावंच लागते, त्याशिवाय होत नाही आपला, कारण की आपण गोरगरीब कुटुंबातले आहोत। पण तरी सुद्धा बौद्ध घ्यायला जायचं आणि हे ठरवल्यानंतर एक असं मनामध्ये आलं की 10 ते 20 दिवस जर का आपला जर समजा व्यवसाय हा बंद राहिला किंवा आपल्याला बरेच काही कर्ज पाणी आहे, हा कसा आपला फेडला जाईल, कुठेतरी आवक आपली कमी होणार आणि जावक जास्ती होणार असा एक विचार केला होता। त्यानंतर माझे मिस्टर म्हटले होते की आपल्या शक्य नाही, आपण भंतेजींना म्हणून नाही म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही आताच काही बोलू नका, म्हटलं शांत बसा, म्हटलं निघोस पर्यंत। पण शेवटी जायचं ठरलं आणि तिथे गेल्याच्या नंतर हा पूर्ण कुटुंबाचा किंवा व्यवसायाचा काही असा कधी विचार डोक्यामध्ये आला नाही हा 19 दिवसाच्या प्रवासामध्ये। आणि तथागतांची एवढी कृपा आहे की तिथून आल्याच्या नंतर आमची काही परिस्थिती म्हणजे अशी दावली नाहीये, तिथून आज कुठेतरी यश मिळालं आम्हाला। आणि खरंच इथे असं एवढं सांगू इच्छिते की प्रत्येकाने बौद्ध गयाला जाणं गरजेचं आहे, गेलं पाहिजे, कारण की आपला बौद्ध धर्म आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भारतामध्ये पुनर्जीवित केलेला हा जो बौद्ध धर्म आहे। आणि भगवान बुद्धांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे, जे ग्रहत्याग वगैरे केलाय, मानवता धर्म म्हणजे काय आहे हा भगवान बुद्धामुळे मिळालेला आहे। आणि त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला हा धर्म कळणार नाही, एवढं तरी मला त्या ठिकाणी जाऊन मी चांगलं अनुभवलं। आणि भंतेजी एक म्हणजे सांगू इच्छिते की चारनाथमध्ये असताना आपण म्हटले होते की या ठिकाणी कोणाला काही घाणेरड्या व्यसन वगैरे ठरवलं होतं। माझे मिस्टर मला वारंवार म्हणायचे की तुला घाण सवय आहे, मी तंबाखू खायची मी आज सांगते मी तंबाखू खायचे। आणि मग मी यंदा असं ठरवलं होतं की ज्या वेळेस मला पूर्ण बुद्ध दर्शन मिळेल त्यावेळेस मी 100% तंबाखू सोडवण्याचा प्रयत्न करेन। पण 13 तारखेला घरातून निघत्या वेळेसच मी ठरवलं होतं आणि खरंच ह्या धम्मसराली माझी ती घाणेरडी सवय सुटली। आणि फक्त मी कुठे बोलू नाही शकले कारण माझी तिथे डेअरी झाली, पण आज मी या ठिकाणी सांगते। आणि तिथूनच एक म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून घाणेरडी सवय सोडण्याचा प्रयत्न केला, पण जी बौद्ध धर्मामध्ये ताकद आहे ती कुठेच नाही। आणि इथेच थांबते, जय भीम, नमो बुद्धाय। काही वेगळे गुण चांगले असतात, काही वाईट असतात, चांगले गुण स्वीकारायचे असतात आणि वाईट गुण त्यांचा त्याग करावा लागतो। तर यांच्याकडे वाईट गुण म्हणजे तंबाखूचं व्यसन होतं, त्या तंबाखूच्या व्यसनाचा त्यांनी अतिशय त्याग केलेला आहे। सर्वांच्या वतीने आपण त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया। कुणालाही आज मला या ठिकाणी सांगायचं की आपल्या देशामध्ये जवळजवळ 5,500 ते 6,000 जाती आहेत, 5,500 ते 6,000 जाती आहेत आपल्या देशात। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचं जीवन दिलं तुम्हाला, जगण्याचा अधिकार दिलाय तुम्हाला, सगळ्या गोष्टीचा अधिकार दिला, हा सगळ्या गोष्टीचा अधिकार दिला। बघा तुम्ही कार्यक्रमामध्ये वगैरे कोणी पाहतो आपली खूप दारू पिली, त्यांना अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम समजत नाही, अंतविधीचा कार्यक्रम समजत नाही, त्यांना साक्षगंधाचा कार्यक्रम समजत नाही। तेवढा त्याग केला बाबासाहेबांनी आपल्यासाठी आणि आपण साधा वेळ देऊ शकत नाही। तुम्ही काहीच करू नका, धर्माचा समाजाचा काहीच करू नका, तुम्ही समाजाचा धर्माचा काही करू नका, फक्त समाजाला थोडा वेळ द्या। वेळ जर दिला तुम्ही, अर्धा तास वेळ दिला, 15 मिनिटं 20 मिनिटं वेळ दिला तर खूप 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 मोठं कार्य होतं। फक्त एवढा वेळ जर दिला तर भरपूर होतं। आपण सर्वजण एकच आहे, काही माझ्याकडून चुकलो असेल, काही बोलता चूक झाली असेल तर मी माफी मागतो या ठिकाणी। पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की कुठेतरी या गोष्टीला त्याग करा आणि आपल्या सुखी संसाराला बळकटी द्या, अशी मी या ठिकाणी करतो।
धम्मगुरु गोरक्षमा करा तरी आता चालू आहे कार्यक्रम पुढे तू आभार मानतो धन्यवाद सुखा संघर्ष समर्पी समकानंत सुखो जगाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला इकडे लक्ष द्या हो ताई खाली बसा तुम्ही खाली बसा सर का हो ताई समोर या मोबाईल मध्ये बघू लागला ताई समोर नंतर बघा मोबाईल मध्ये समोर सर का आई समोर सर का मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगतवंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धम्म त्या बौद्ध स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताटमानीने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित पूज्य भक्ती सागर बोधीजी श्रद्धा संपन्न पंडित परिवार या पंडित परिवारामध्ये आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक शंकरराव पंडित आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका सुवर्णा शंकरराव पंडित या दोघा जणांनी बौद्ध धर्मातील पवित्र स्थळांना भेट देऊन आपल्या निवासस्थानी सुखरूप पोहोचले त्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं भंतीजींना निमंत्रित केलं भंतीजींना भोजनदान दिलं या ठिकाणी भंतीजींचा खूप छान पद्धतीनं जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते जेव्हा बोलत असताना मी सर्वांकडे बघत होतो ते काय बोलत होते त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं म्हणजे आम्ही इथं आलो तर का आलो हेच आम्हाला कळेना इथे यायचं तर काय यायचं हे आम्हाला कळेना इथं बसायचं तर का बसायचं हेच आम्हाला कळेना आणि इथे बसल्यानंतर आम्ही काय करायचं हेही आम्हाला कळेना मग इथे यायचं कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तर कशासाठी आलात गप्पा गोष्टी तुमच्या घरी होत नव्हत्या का तुम्हाला चर्चा भेटी गाठी इथे घरी होत नव्हत्या का तुमच्या खाली होत नव्हत्या का मग इथे आलो तर का आलो आपण हे आम्हाला कळालं पाहिजे इथे यायचं तर काय यायचं हे आम्हाला कळालं पाहिजे इथे बसायचं तर का बसायचं हे आम्हाला कळालं पाहिजे आणि इथे बसून आम्ही काय करायचं हे कळालं पाहिजे हे चार गोष्टी जर का आम्हाला कळाल्या तर खऱ्या अर्थानं आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो याचं सार्थक झालं अन्यथा नुसतं आला गप्पा मारल्या भेटीगाठी केल्या याला हाय त्याला बाय याला तसं केलं आणि खाली पंक्तीला जेवण केलं आणि घरी निघून गेलं काय अर्थ आहे या गोष्टीला आणि म्हणून ते ठिकाण लुंबिनी वाणी आजही ठिकाण आहे इतर आता घाडगे बाबांनी इतर बरेच धर्म आहे सांगितले बरेच जाती आहे सांगितल्या तसं इतर धर्मामध्ये काही काही गोष्टी भाकड गोष्टी सांगितल्या भाकड कथा सांगितल्या लक्षामध्ये तसा जन्म झालेला ठिकाण आजही जशाच तसा आहे ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण जगातून लोक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात ज्या ठिकाणी भगवंताला दिव्य ज्ञान प्राप्त झालं सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला ते ठिकाण बुद्धगया त्या ठिकाणचं बोधिवृक्ष आजही जिवंत आहे ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला तो बोधिवृक्ष आजही जिवंत आहे त्याला पूर्ण असे सोन्याचं कंपाऊंड आहे हे जे याला मंडपाला पाईप लावले का पाईप असे एवढाले पाईपाचे सोन्याचे असे कंपाऊंड लावलेले आहे जगातून लोक त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी भगवंतांनी पूर्व दिशेला तोंड करून पद्मासन करून भगवंतांनी महापरिनिर्वाण जाहीर केलं भगवंतांनी काय सांगितलं त्या ठिकाणी कुठे सांगितलं वैशालीला भगवंतांनी आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण 3 महिने अगोदर सांगितलं या जगामध्ये एकच महामानव एकच पुरुष होऊन गेले की आपला स्वतःचा 3 महिने अगोदर मृत्यू सांगितला त्यांनाच आपण तथागत म्हणतोय सम्यक समृद्ध म्हणतोय भगवान म्हणतो भगवान लक्षामध्ये हे बाकीचे भगवान आहेत तसे भगवान नाही
लक्षामध्ये आपण ज्यांना सम्यक संबुद्ध म्हणतो म्हणजे संपूर्ण ज्ञान अवगत असलेलं, अंगुलीमालाचा शेवटचा खून त्याला करायचा होता आणि त्याला माणसं कोणी सापडत नव्हते आणि तो शेवटला आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून करून गुरु दक्षिणा पूर्ण करणार होता लक्षामध्ये. आणि म्हणून भगवंतानी जाणलं हे की अरे अंगुलीमाल आता हा फार अकुशल कर्मामध्ये जाणार आहे, अगदी त्याच्या हातून फार मोठं पाप होणार आहे, जन्मदात्या आईचा खून करणार आहे आणि आपली गुरु दक्षिणा पूर्ण करणार आहे. आणि म्हणून हे भगवंत जाणतात आणि जाणून सुद्धा भगवंत अंगुलीमालाच्या दिशेने भगवंत जातात. लोक विनवण्या करतात, विनंत्या करतात की भगवान या रस्त्याने जाऊ नका. परंतु प्रिय सज्जनानो, अंगुलीमालाच्या मनाचं परिवर्तन झालं. ज्या ठिकाणी परिवर्तन झालं, ज्या ठिकाणी अंगुलीमाल बदलला ते ठिकाण सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून सम्यक भगवान बुद्ध त्यांनी वैशालीला आपलं स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं की आजपासून माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे. माघ पौर्णिमेला भगवंतांनी जाहीर केलं वैशालीला, तपश्चर्या केली. ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, या सर्व ठिकाणांना आणि इतर सर्व छोट्या मोठ्या 70-72 ठिकाणांना भेट देऊन या लोकांच्या जीवनाचं सोनं व्हावं, सार्थक व्हावं. आणि म्हणून आम्ही 20 वर्षापासून बुद्धगया धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करत असतो. त्याच धम्मसहलीमध्ये शंकरराव पंडित आणि त्यांच्या धर्मपत्नी पंडित या दोघांनी सहभाग घेतला. मी जेव्हा त्यांना भेटायला आलो तेव्हा मी तर झालो, आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, आपले काम धंदा हे ते आयुष्यभर मरेपर्यंत संपत नाही. लक्षामध्ये इथे हरसुल्ला गायकवाड सोसायटी तिथे बनसोडे परिवार आहे. त्यांचे मालक ड्युटीला होते आणि ड्युटीला होते तेव्हापासून ते दोघांना बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा. किती घरामध्ये सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा, हे सारं चोराचं धन आहे. हे भौतिक धन वादळानं नष्ट होऊ शकते, अशामध्ये अग्नीनं जळून जाऊ शकते, पाण्याने नष्ट होऊ शकते, अशामध्ये पाण्याने वाहून जाऊ शकते, चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात, याच्यामध्ये वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात. परंतु माणसाने केलेलं सत्कर्म पुण्यकर्म हे कदापि नष्ट होत नाही. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ का होईना एक सत्कर्म म्हणून, एक पुण्यकर्म म्हणून, आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी म्हणून आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी या 4 ठिकाणांना आपण अवश्य जीवनामध्ये एक वेळ भेट द्या. प्रिय सज्जनांनो, या भगवंताच्या वाणीचं लक्षामध्ये घेऊन पंडित परिवाराने दिवस पूर्ण लागत होते. त्यावेळेला रस्ते खराब होते, रस्ते लहान होते आणि शहरातून रस्ते होते. आता एवढे रस्ते भारी झाले, सुंदर झाले, शहराच्या बाहेरून बायपास निघले, रस्ते सुंदर झाले. त्याच्यामध्ये त्यामुळे आमचे 1-2 दिवस वाचतात आता. म्हणून 18 ते 19 दिवस प्रवास लागतोय. 18 दिवसाच्या पुढे जात नाही आणि 18 दिवसाच्या आतमध्ये प्रवास होत नाही. आम्ही 17-18 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही 70-72 ठिकाणं आपण छोटे मोठे सर्व दाखवतो. या सर्व पवित्र ठिकाणांना पंडित परिवार अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली, त्यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं. पुन्हा मी भिक्खू संघाच्या वतीने त्यांचं पुन्हा अभिनंदन करेल की एवढा मोठा व्याप असताना सुद्धा आपण बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी झालात. प्रिय सज्जनांनो, आपण सुद्धा एक वेळ का होईना बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये अवश्य भेट द्या. उद्याच्या या धार्मिक धम्मसहल आम्ही आयोजित केलेली आहे. जवळपास आतापर्यंत आमचे 35 सीट बुक झालेले आहेत, आणखी 10 सीट बाकी आहेत. ज्यांना कोणाला यायचं असेल अर्जंट मध्ये तर आपली नोंदणी करू शकता. पंडित साहेब आमचा नंबर आहे. त्याच्यामध्ये 10 तारखेला निघायचं आहे. आपल्यापैकी जर कोणाची इच्छा असेल की अर्जंट मध्ये तर आपण नाव नोंदणी करू शकता. ही महत्वाची सूचना या ठिकाणी देऊन संपतो. या ठिकाणचा लांबलेला कार्यक्रम मी या ठिकाणी आपला जास्त वेळ घेता इथे थांबतोय. आणि जाता एक सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद इथून जवळ आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी 2014 सालापासून पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्थवीर, जे की अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री होते, महू येथील बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील ते अध्यक्ष होते. त्यांनी 2014 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
अस्थी आम्हाला दान दिलेले आहेत. त्या भंतेजींचं वर्षाच्या अगोदर दुःखद निधन झालं, परंतु त्यांनी आपल्याला बुद्धभूमी पावसाळ्याच्या सेंटरसाठी 2014 साली बाबासाहेबांच्या अस्थी दान दिलेले आहेत. 14 सालापासून दरवर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. मागच्या वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते. मागच्या वर्षी पंडित परिवार बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्यामध्ये ज्यांना रेल्वेनं जाणं मुंबईला शक्य नाहीये, ज्यांना गर्दीचा प्रवास करणं शक्य नाहीये, ज्यांना तिथे रात्र दिवस उभं राहून 5-5 किलोमीटर अंतरावरती नंबरला उभं राहून दर्शन करणं शक्य नाहीये, असे संपूर्ण उपासक आता मावसाळा या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक येत आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी आपण बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी पंडित परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या महत्वाच्या 3 सूचना देऊन हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो. या ठिकाणी थोडे फुलं कमी आहेत, पब्लिक जास्त आहे, तसे फुलं भरपूर आहेत. पंडित परिवाराने खूप फुलं आणले त्याच्यामध्ये, परंतु आम्हाला असे गच्चभर फुलं घ्यायची सवय आहे. असे गच्चभर फुलं घ्यायचे नाही त्याच्यामध्ये. दुरून बुद्धाला नाही ठेवायचे, एका हाताने नाही ठेवायचे, डाव्या हाताने अजिबात नाही ठेवायचे. पण काही लोक काय करतात, असं 3 हात लावतात. 3 हात या हातात फुलं घेतात, हा हात लावतात, असं 3 हाताने फुलं नाही ठेवायचे भगवंताला. त्याच्यामध्ये एक फुल घ्यायचं दोन्ही हातामध्ये, आदरपूर्वक सन्मानपूर्वक भक्तिभावानं शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून दोन्ही हाताने भगवंताच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं. दुसरं एक फुल घ्यायचं, अगदी आदरपूर्वक सन्मानपूर्वक बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं आणि गुडघ्यावर बसून गुडघ्यावर बसून आपण 3 वेळ पंचांग प्रणाम करायचा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि म्हणून 3 वेळ दर्शन करायचं. त्याच्यामध्ये ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप आहे, मणक्याचा त्रास आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी नुसते असे हात जोडले तर चालतील. पण खरंच प्रामाणिकपणानं ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी मात्र गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करायचा. पंचांग प्रणाम केल्यामुळं आपला फायदा होतो. आपला आम्ही पंचांग प्रणाम करतच नाही, त्याच्यामुळे आपला काही फायदाच होत नाही. अशामध्ये पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाच्या मणक्याचे आजार होत नाहीत. पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाला गुडघ्याचे आजार होत नाहीत. पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाला पोटाचे विकार होत नाहीत. पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाचा अहमपणा, माणसाचा मीपणा, माणसाची घमेंड, अलक्षामध्ये त्या गोष्टीचं सार हरण होते आणि माणसाकडे आदरभाव येतो, माणसाकडे नम्रता भाव येतो. दान देमं द्वितीयंपे तृतीयंपे इमं भिक्खु संघस्य शिवरं दानं देमं. भंतेजी, आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून बुद्ध गयेवरून आल्या निमित्ताने भिक्खु संघास चिवरदान देत आहोत. या चिवरदानाचा भिक्खु संघाने स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवतागता सभे बुद्धा बलपद्धा पच्चकानं च यङ्गलं अरहन्तानं च तेजेनं रक्षं वन्दामि सम्भसो सभेभ्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तु अंतराय. या ठिकाणी पंडित परिवाराकडून भिक्खु संघाला चिवरदान केलेलं आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी भगवंताला पुष्प अर्पण करायचे, बाबासाहेबांना पुष्प अर्पण करायचे, वंदन करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचे. या ठिकाणी कोणी संघाचा म्हणा तुमच्यासाठी आवाज मोठा निघाला तुमचा, तर असं या ठिकाणी प्रत्येकाने यायचं.